इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. बाळासाहेब विनायक पाटील एक आयुष्य समाजकारणातून असंख्य नागरिकांच्या सुखदुःखाशी घट्ट जोडलेलं. एक आयुष्य हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ज्ञानदीप उजळवणार. एक आयुष्य आबाल वृद्धांना प्रेमानं जिंकून घेत आपलंसं करणार. बाळासाहेब, आज तुम्ही आमच्यात नाही ही कल्पनाच डोळ्यांच्या कडा ओलावते. तुमच्या सहवासातले ते क्षण आठवून खोलवर कुठेतरी रितेपणाची, पोरकेपणाची जाणीव अस्वस्थ करते. तुमचा जीवनपट आम्हा साऱ्यांसाठी दिशादर्शक आहे, दीपस्तंभ आहे. बाळासाहेब, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जवखेडे या छोट्याशा गावी 1 जून 1960 रोजी बाळासाहेबांचा जन्म झाला. आई वेणूबाई आणि कापडणे येथील प्रगतशील शेतकरी असलेले वडील विनायक बाजीराव पाटील यांनी दिलेल्या संस्कारांचा वारसा बाळासाहेबांनी आयुष्यभर जोपासला. 3 भाऊ आणि 1 बहीण असलेले बाळासाहेब हे 5 अपत्यांपैकी पाटील दाम्पत्याचे दुसरे पुत्र होते. कापडणे गावी त्यांचं शालेय शिक्षण झालं. 1978 साली वयाच्या 18व्या वर्षी नाशिक या कर्मभूमीत बाळासाहेब दाखल झाले. सुरुवातीला बांधकामाच्या साईडवर पाणी मारण्याचं कामही त्यांनी केलं. त्यानंतर VIP कंपनीत ते रुजू झाले. बाळासाहेबांच्या निश्चयी पण प्रेमळ स्वभावामुळे सर्वच कामगारांनी त्यांना आपलं मानलं, नेतृत्व सोपवलं. VIP कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या खजिनदार पदाची निवडणूक ते जिंकले. मात्र आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द आणि क्षमता असलेल्या बाळासाहेबांना समाजकारणाचं व्यापक क्षितिज खुणावू लागलं. बाळासाहेबांच्या राजकीय जीवनाची सुरुवात 1983 साली झाली. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. समाजकारणातील या युवा नेतृत्वाला खरे पैलू पाडले ते बाळासाहेबांचे राजकारणातील गुरु, माजी आरोग्य मंत्री कैलासवासी दौलतराव आहेर अर्थात बाबांनी. अक्षरशः पित्यासारखं प्रेम, शिकवण बाळासाहेबांना बाबांकडून लाभली. अगदी आजही आहेर परिवाराशी, आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्याशी जिव्हाळ्याचं नातं पाटील परिवाराचं आहे. 1992 साली बाळासाहेबांनी VIP कंपनीतील नोकरी सोडून भाजपाच्या माध्यमातून समाजसेवेला जीवन वाहून घेतलं. तत्पूर्वी 1991 साली त्यांनी अंबिका मित्र मंडळ संस्थेची स्थापना केली. शिक्षणाने समाजाचा विकास होतो हा मूलमंत्र जपत बाळासाहेबांनी 1993 साली डॉक्टर शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालय सुरू केलं. सन 1997 साली डॉक्टर DS आहेर प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय, सिडको वसाहत, तर सन 2004-05 मध्ये स्वर्गीय मुकेशभाई पटेल प्राथमिक विद्यालय त्यांनी सुरू केलं. सन 2006 मध्ये कैलासवासी लोकनेते नानासाहेब उत्तमराव पाटील बहुउद्देशीय मित्रमंडळ संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारे संचलित विद्या विकास प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचा प्रारंभ सन 2013-14 मध्ये झाला. महागडं शिक्षण न परवडणाऱ्या गरजवंतांच्या मुलांच्या भविष्यासाठी तब्बल 11 वर्ष मोफत शिक्षण देण्याचं व्रत सुरू ठेवलं. ज्ञानदीप तेवत ठेवला तो बाळासाहेबांनी. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, संगणक प्रशिक्षण देणाऱ्या बाळासाहेबांनी आपल्या गुरूंच्या मातोश्री गिरजाई आहेर यांच्या नावाने सिडको परिसरात विद्यार्थ्यांसाठी पहिली अभ्यासिका सुरू केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध बाळासाहेबांनी वाचनालयाची स्थापना केली. बाळासाहेबांच्या शैक्षणिक क्षेत्रातील या भरीव योगदानामुळे आज त्यांच्या शाळेतून शिकलेले हजारो विद्यार्थी देश विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहे. सामान्य गोरगरिबांच्या हितासाठी बाळासाहेबांनी प्रखर संघर्षातून भूमिका घेतली. तब्बल 12 वर्ष आंदोलन करून पवननगर भाजी मार्केटची जागा बाळासाहेबांनी छोट्या व्यावसायिकांना मिळवून दिली. माजी मंत्री डॉक्टर DS आहेर यांच्या माध्यमातून बाळासाहेबांनी गोरगरिबांचं स्वप्न पूर्ण केलं. सिडको वासियांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बाळासाहेबांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा, विजेसाठी कंदील मोर्चा, सावतानगर ग्राउंड आंदोलन यासह विविध आंदोलन केली आणि न्याय मिळवून दिला.
जनसामान्यांचा आवाज बनलेल्या बाळासाहेबांना 2002 साली झालेल्या महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदात्यांनी भरघोस मतांनी निवडून दिलं. बाळासाहेबांच्या कर्तबगारीमुळे पक्षाने त्यांना मनपा स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदाची जबाबदारी सोपवली. स्थायी समिती सदस्य असताना बाळासाहेबांनी अंत्योदय या योजनेची संकल्पना महापालिकेच्या माध्यमातून साकार केली. त्यामुळे कुठल्याही नागरिकाच्या मृत्यूनंतर स्मशानात पालिकेच्या वतीने अंत्यसंस्कारासाठी सरपण मोफत पुरवलं जाऊ लागलं. बाळासाहेबांच्या या योजनेची आज तागायत अंमलबजावणी सुरू आहे. महिला, वृद्धांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवणाऱ्या बाळासाहेबांनी स्वर्गीय नानासाहेब पाटील सुसज्ज क्रीडांगण यासह पाण्याची टाकी उभारली. बाळासाहेबांच्या कार्याची दखल घेत त्यांना खानदेश रत्नसह विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सिडकोतील भाजपचे पहिले नगरसेवक असलेल्या बाळासाहेब यांनी सिडकोत भाजपाचे अनेक नगरसेवक निवडून आणले. पक्ष घराघरात पोहोचवला. पुढे पक्षाचा वटवृक्ष झाल्यावर देखील भाजपाच्या सर्व वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांशी बाळासाहेब पाटील आणि परिवाराचे स्नेहाचे संबंध अधिक मजबूत झाले. बाळासाहेब म्हणजे वेळेच्या बाबतीत कमालीची शिस्त पाळणारा व्यक्तिमत्व. एखादं काम होणार असेल तर शब्द देऊन तो सत्यात उतरवणार, नसेल होणार तर समोरच्याला आशेवर झुलवत ठेवणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. एखाद्या नारळाप्रमाणे वरून कठोर पण आतून विलक्षण मायाळू स्वभावाच्या बाळासाहेबांनी अनेकांना आयुष्यात उभं केलं, उंचीवर नेलं. रंजल्या गांजल्यांच्या वेदनेला स्वतःची वेदना मानून त्यांच्यावरती मायेची फुंकर घातली. सर्वांना हव्या हव्याशा वाटणाऱ्या बाळासाहेबांना गतवर्षी 2025च्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबाचा आधारवड असलेल्या बाळासाहेबांच्या गेल्या 1.25 वर्षात निरामय प्रकृतीसाठी सुरू असलेल्या झुंजी दरम्यान मुलगा अमोल, मुली डॉक्टर निलिमा, भाग्यश्री, जावई डॉक्टर गणेश संतोष पवार, डॉक्टर भागवत संतोष पवार आणि बाळासाहेबांच्या सहचरणी शीतलताई यांनी बाळासाहेबांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या दरम्यान बाळासाहेबांची प्रकृती मधून सुधारली, मग पुन्हा आजारपण बळावलं. गेले 1 ते 1.5 महिने बाळासाहेब मुंबईतील रुग्णालयात आजारपणाशी कडवी झुंज देत होते. आयुष्यभर जनतेच्या समस्या सोडवणारा, विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणणारा हा ज्ञानदीप अखेर 3 मार्च रोजी वयाच्या 67व्या वर्षी मावळला. बाळासाहेबांच्या जाण्यामुळे पाटील परिवार पोरका झाला. या परिवारासह पोरके झाले ते हजारो विद्यार्थी, ज्यांच्या जीवनाला बाळासाहेबांनी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून दिशा दिली. आज पोरके झाले ते असंख्य जण, ज्यांच्या आयुष्याच्या उभारणीत कुठे ना कुठे बाळासाहेबांची साथ लाभली आहे. साधेपणाने, आत्मीयतेने जगाला जिंकणारा हा लोकनेता आज आपल्यात नाही. ही उणीव इथून पुढे कायम राहील हे नक्की. बाळासाहेब समाजकारणासाठी झोकून दिलेल्या आपल्या जीवनास साश्रू नयनांनी शतशः प्रणाम. काळाचा महिमा काळच जाणे, कठीण तुमचे अचानक जाणे. आजही घुमतो स्वर तुमचा कानी, वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी. भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गीय बाळासाहेब विनायक पाटील यांना मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली. ईश्वर त्यांच्या आत्म्यात चिरशांती देवो. दशक्रिया आणि गंधमुक्ती विधी गुरुवार दिनांक 12 मार्च 2026 रोजी श्री सिद्धिविनायक बंगलो प्लॉट नंबर 1 व 2 झुडिओ मॉलच्या जवळ प्रसादनगर, उत्तमनगर, सिडको, नाशिक सकाळी 10 वाजता. शोकाकुल अमोल बाळासाहेब पाटील, भगवान विनायक पाटील, अशोक नाना विनायक पाटील, रवींद्र भाऊराव पाटील, अतुल संतोष पाटील, डॉक्टर गणेश संतोष पवार, शेखर भगवान पाटील, स्वप्नील भगवान पाटील, दर्शन अशोक पाटील, पंकज अरुण पाटील, डॉक्टर भागवत संतोष पाटील. समस्त पाटील परिवार.
NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाजी.